करू बघू होऊन जाईल पुढच्या वर्षी 6 महिन्यात वरती दिलेलं आहे, अर्ज दिलेलं आहे. तुम्हाला खोटं वाटायचं तर दिल्ली चला, मुंबई चला, कोणी जात नाही, मुंबईला कोणी पाहत नाही. खोटे नाटक कागद आम्हाला दाखवून देतात. इरिगेशनचं जे आम्हाला पाणी येत होतं दावाडी पाटतारीला त्यांनी 100 एकर जमीन घेतली. ते आमचं हक्काचं रोटेशन तिथं टाकलं, आम्हाला आज पार्क केलेलं आहे. आमची शेतकऱ्यांची आज खूप वाईट अवस्था केलेली आहे. आमच्या शेतीमालाला भाव द्यावं. शेतकऱ्यांमध्ये एवढी ताकद आहे की शेतीमालाला जर भाव दिले तर यांच्या कोणत्याही डिकारेटर योजनांची आम्हाला गरज नाही. हे जे म्हणणारे आहेत ना आम्ही शेतकऱ्याचे पोर आहोत, यांना राजकीय पद्धतीने अधोपरी माधुगिरी मिळालेली आहे. जगातच शेतकरी राजा, जगपर्यंत शेतकरी राजा सुखी होत नाही तत्पर्यंत जनता सुखी होणार नाही. म्हणून जो पोशिंदार आहे आपला शेतकरी राजा, त्याच्याकडे सरकारने जरा बघावं. हा खेळ चाललाय कुठे? आंधळ दळतय, कुत्र पीठ खातय, अशातला प्रकार दिसतोय. मग आचारसंहितेच्या आधी 1500 होते आणि आचारसंहितेनंतर 2100 कशी काय आली? इडापिडा जावो आणि बळीचं राज्य येवो हीच आमच्याकडे प्रार्थना करतो. नमस्कार. आता आपण मालेगाव मतदारसंघामध्ये आहेत. हा मतदारसंघ म्हणजे आपले माजी कृषी मंत्री दादा भुसे यांचा मतदारसंघ आहे. तर नेमकं या मतदारसंघामध्ये ते दादा भुसे कृषी मंत्री असताना शेतीचे काही प्रश्न सुटलेत का? शेतकऱ्यांच्या आणखीन काय अपेक्षा आहेत? तसंच यंदाच्या निवडणुकीमध्ये नेमकं शेतकऱ्यांचे प्रश्न कुठले पुढे येत आहेत यावर आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार महोदय. नमस्कार. नेमकं आपल्या मतदारसंघाचे जे दादा भुसे आहेत ते राज्याचे कृषी मंत्री होते काही वर्ष. अगदी बरोबर. हां, तर आपल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या कार्यकाळात नेमका काय एक कायापालट झाला किंवा काय विकासाची कामं झाली आहेत का? विकासाची म्हणण्यापेक्षा सर्वदूरपणे आम्हाला तो भकासाचाच कार्यक्रम दिसतोय. मगाशी मागे आपण ऐकलं असेल, वर्तमानपत्राचे रकाने भरलेले होते. युरिया 2019 सालपर्यंत मुबलक युरिया मिळत होता, परंतु 2019 नंतर तो युरिया कुठे गायब झाला, कसा झाला, हे मात्र अद्यापही त्याचं कोडं उघडं पडत नाही आहे. त्यानंतर खतांच्या किमती ज्या होत्या त्या आज जर पाहिल्या तर त्याही अतिशय भयानक स्वरूपाला गेलेल्या आहेत. सांगावंसं एकच वाटतं की मगाशी जी त्यांनी योजना आणून ठेवलेली आपल्या सर्वांच्या उरावर, 1500 रुपये लाडकी बहीण योजना, या योजनेच्या बाबतीत मला आपल्याला सांगावंसं वाटतं की टॅक्स पेयर जो वर्ग आहे, जो वर्ग टॅक्स भरत असतो, तो शासनाला देत असतो. तो पैसा तो शासनाला एवढ्यासाठी देतो की वेगवेगळ्या शास्त्रज्ञांसाठी, वेगवेगळ्या देश विकासासाठी हा पैसा खर्च झाला पाहिजे. परंतु त्यांनी त्या पैशाचा विनियोग हा सर्वदूरपणे खिरापत म्हणून वाटायला सुरुवात केली. की लाडकी बहीण योजना ही आत्ता जाहीर झाली, मगाशी जाहीर केली होती आचारसंहितापूर्वी 1500 आणि आता ती होते 2100. म्हणजे वर्षाला 25,200 रुपये आता हे देऊ करणार आहेत. मग आचारसंहितेच्या आधी 1500 होते आणि आचारसंहितेनंतर 2100 कशी काय आली? यावर कोणाचा निर्बंध आहे किंवा नाही? निवडणूक कार्यालय किंवा निवडणूक अधिकारी करतायत काय? त्यानंतर त्याच दिवाळीच्या पूर्वी आचारसंहिता संपण्याआधी SBI कडून याच शासनाने 27,779 कोटी रुपये अदानीच्या विमानतळाला कर्ज माफ करून दिलेलं आहे. मग तेच कर्ज, त्याच गोष्टी, त्याच सगळ्या बाबी, आणि कृषी मंत्री असताना तुम्ही म्हणत आहात की काय फायदा आणि काय तोटा? राजाओ, सगळीकडे आम्हाला भकासपणा दिसतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यात वीज जी आपण ते सांगतायत की वीज मोफत देतो, परंतु मोफत का, आम्हाला विकत द्या असं म्हणायची वेळ आलेली आहे. विकत द्या पण ती मुबलक तरी द्या, ही म्हणायची वेळ आलेली आहे. आणि सांगताना शासन सांगतं की वीज आम्ही मोफत दिली, ती देऊच नका असंही मला म्हणावं असं वाटतं. रात्री 12 वाजता येते, सकाळी 6 वाजता जाते. दिवसभर काम करायचे, रात्री पण काम करायचे. आणि याला कृषी प्रधान देश म्हणता. म्हणजे तुम्ही आम्हाला विकत द्या पण दिवसा द्या, मुबलक द्या. अहो, या शेतकऱ्याला रात्री 12 वाजता लाईट येते माऊली आणि सकाळी 6 वाजता लाईट जाते. लाईट तेव्हा पण तशीच होती ना, म्हणजे लाईटचा प्रश्न, शेड्यूलचं चेंजेस होते. आता अति केलं यांनी. काय केलं? आम्ही वीज मोफत केली तर यांच्या पद्धतीने वीज देतात. हे कुठेतरी हे धोरण थांबवलं पाहिजे. त्याच्यामुळे या सरकार विरुद्ध या सगळ्या इथं जमलेल्या सगळ्या शेतकऱ्यांची नाराजी आहे. आता सगळे राजकारणी सांगतात आम्ही शेतकऱ्यांचे पोर आहेत, आम्ही शेतकऱ्यांसाठी सरकार चालवतोय. म्हणजे काही जरी झालं तरी आम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच केलं असं सांगितलं जात आहे.
परंतु शेतकऱ्यांचं जर आपण बघितलं शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत, तर नेमकं हे काय कसं बघायचं याच्याकडं? याच्याकडे मला पाहून आपल्याला एकच सांगावं असं वाटतं, हे जे म्हणणारे आहेत ना आम्ही शेतकऱ्याचे पोर आहोत, यांना राजकीय पद्धतीने अधोपरी माधुगिरी मिळालेली आहे आणि अशा पद्धतीने सालदार म्हणणारे मालदार झालेले आहेत. मग याच्यावर कोणीच का चौकशी करत नाही की एवढा मालदार कसा काय झाला बुवा सामान्य माणूस? यावर राजकीय वारसा तर नव्हता. सगळ्यात पहिला प्रश्न, राजकीय वारसा नव्हता. कुठलं कुटुंब असं कुठे तालुक्यात नावारूपाला होतं असाही भाग नव्हता. आणि मग हे साधं सामान्य कुटुंब सालदार म्हणून घेणारं कुटुंब मग मालदार कसं काय झालं, यावर का कोणी बोलत नाही? हा मोठा प्रश्न आम्हा सामान्य लोकांना पडतो आहे. आता ह्या ज्या काही योजना आहेत, पीक विमा योजना आहे, त्यानंतर PM किसान योजना आहे, राज्यकर्ते सांगतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी एवढ्या सगळ्या योजना आणल्यात, त्यामुळे शेतकरी सध्या खुश आहेत असं निवडणुकीच्या प्रचारामध्ये सांगितलं जातं. नाही, सर्व खोटं आहे. गेल्या 10 वर्षापासून 1 रुपया पीक विमा असेल किंवा कुठली असेल कधीच दिलं नाही. राजकीय मतांच्या लालसेपोटी यावर्षी कुठेतरी त्यांनी घाईगर्दीने शेतकऱ्यांना दिलेलं आहे. वास्तविक बघितलं डाळिंबांचं, बाकीचं मक्याचं, याचं त्याचं कधीच दिलेलं नाही. घेताना घेऊन घेता आणि दिले बी तर ते काही त्यांच्या घरातनं नाही दिलेलं आहे. लोकांनी विमा काढलेला आहे. त्या विम्या जसं आपण गाडीचा इन्शुरन्स काढतो, ॲक्सिडेंट झाल्यानंतर इन्शुरन्स पास होतो, तसं वास्तविक गेल्या 10 वर्षापासून लोक भरत होते. आणि तालुक्याचे नेते म्हणजे जे मंत्री होते ते कृषी मंत्री होते, वास्तविक त्यांनी आम्हाला त्याची भर काढून द्यायला पाहिजे होती. आता तुम्ही बघा, अवकाळी पावसाळा पडतो, अवकाळी पावसाळ्यामध्ये कांदे सोडून जाता, मक्याचं पिकाचं नुकसान होतं. आत्ता बी तुम्ही शेतीमध्ये गेले तर पाहिलं तर अजूनही मका लोकांचा तसाच उभा आहे. तुम्ही म्हणता मक्याचे विमा काढा. एक विमा काढण्यापेक्षा माझं असं मत आहे, असं सरकारने असं करावं, तिथं येऊन प्रत्यक्ष सरकारी माणसांनी पाहणी करावी की त्या मक्याला, त्या माणसाने मेहनत किती केली, त्यांनी पाणी किती भरलं, काय त्याची टक्केवारी काढून त्याला लगेच जागेवरती त्याच्या बँकेचं खातं असेल तर त्याच्या खात्यावर लगेच जमा करून जाऊ. विमा भरून द्यायचा, 1-1 वर्ष खात्यावर पैसे पडत नाही, पडले बी ते तोंड पाहून पैसे पडले जातात. शेतकरी राजाकडे कोणी बघतच नाही. त्याच्यानंतर एरिकेशनचं जे आम्हाला पाणी येत होतं दाभाडी पाटतारीला, त्यांनी 100 एकर जमीन घेतली. ते आमचं हक्काचं रोटेशन तिथं टाकलं, आम्हाला आज पार्क केलेलं आहे. आमची शेतकऱ्यांची आज खूप वाईट अवस्था केलेली आहे. पॅट कॅनल चालू होते, ते पॅट कॅनल परत चालू करावे. पॅट कॅनलमधून आम्हाला उन्हाळ्याचे हरभरे यायचे, सूर्यफूल यायचे, आता काही येत नाही. आमचे पॅट कॅनलच बंद करून टाकले. कॅनेल बंद केले असं सांगताय, तर मग कॅनेल परत सुरू करावे यासाठी तुम्ही अशी काही मागणी केली होती का? आम्ही मागणी भरपूरदा केलेली. मग आमच्या गावात येत नाही, पण आमच्याकडे वेळेवर कोणाचं लक्षच नाही, कोणी लक्षच देत नाही आमच्या गावाकडे. उत्तर काय मिळतं त्यावेळेस? आम्हाला उत्तर काहीच मिळत नाही. करू बघू, होऊन जाईल, पुढच्या वर्षी 6 महिन्यात वरती दिलेलं आहे, अर्ज दिलेलं आहे. तुम्हाला खोटं वाटायचं तर दिल्ली चला, मुंबई चला, कोणी जात नाही, मुंबईला कोणी पाहत नाही. खोटे नाटक कागद आम्हाला दाखवून देतात. आमची ती भावनाशी खेळलं गेलेलं आहे. बरोबर. का शेतीमालाच्या बाजाराचं काय अवघड आहे. काय भाव भेटतो कारण मालाला की तुमचा? असं झालं, लोकसभेमध्ये जेव्हा त्यांना ती जागा दाखवली तेव्हापासून कांद्याला विषय ते घेत नाही. म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट याच्यावर काहीतरी त्यांनी हे केलं, नाही तर आतापर्यंत कांदा फक्त 1000 रुपये विकला गेला असता. जो आज 3000 आहे, 4000 आहे. सगळ्यात महत्वाचं हे, त्यांना जो तो झटका दिला नसता तर आज आहे ना कांदा 1000 रुपये विकला असता. आम्ही तुमच्या भागातले अजून इतर कुठली पिकं आहेत? आमच्याकडे कपाशी आहे, कांदा आहे, डाळिंब आहे. सगळ्यात मेन पीक तर आमचं डाळिंब आहे. सर्वात सध्या कपाशीला काय भाव आहे सध्या? कपाशीला तर आता 6000 आहे आणि हमी भाव तर 8000 आणि 9000 दिलेले आहे त्यांनी. 7,500. फारच अवघड परिस्थिती आहे जसं पाहायला गेलं तर. बरं. आता सरकार म्हणजे दुसरीकडे सांगतं की आम्ही एवढ्या भरमसाठ योजना आणल्या, म्हणजे अनुदानाच्या भरपूर योजना आहेत. आता अनुदानचं झालं, आता ठिबकचे अनुदान जवळजवळ 2 वर्षापासून येऊन नाही राहिले. त्यानंतर पोखराला आता लावली म्हणे, अरे लावली पण आता आचारसंहिता लावली, मग लावून काय उपयोग आहे? आता बंद येते या मिनिटाला. म्हणजे सगळ्या गोष्टी असं मत पाहून आणि त्या गोष्टी ऍडजस्ट केलेल्या आहेत. असं मी दादा जवळजवळ 3 वर्षापासून ते फॉर्म भरत आहे, अजून एकही मंजूर झाला नाही. आणि एक मंजूर झाला त्याला पैसे भरून 25,000 ते 26,000 रुपये भरून जवळ 2-3 महिने झाले, तरी अजून एकही अधिकारी ते स्पॉटवर आला नाही आणि ते सोलर बी जोडलं नाही आणि काहीच केलं नाही. काय सांगतात तुम्हाला त्याबद्दल? काय सांगितलं काय जातं कारण? सांगितलं आम्ही तिथे गेलो का हो येणार आहे, होईल, थांबा थोडंसं, एवढंच एक उत्तर मिळतं. आणि आम्हाला शेतकरी असल्यामुळे रोज जाता येत नाही किंवा महिन्यातनं एक चक्कर मारतो. एक तर साहेब राहील नाही तर राहत नाही. सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे. शेतकऱ्यांचा रोष हा या राज्यकर्त्यांवर खूप मोठा आहे. हे बोलता वेगळं, करता वेगळं.
यांना जो लोकसभेमध्ये झटका बसला त्याच्यामुळे ते विधानसभेमध्ये आता त्यांनी ते थोडंसं हे केलेलं आहे. पण जनतेच्या मनात या सरकारबद्दल तीव्र नाराजी आहे. मग तो शेतकरी असो, सर्वसाधारण व्यक्ती असो, या रोषाला या सरकारला सामोरे जावेच लागेल. की आम्हाला सकाळी उठल्यावर चहा नसला तरी चालतो, पण औषधं लागतात. आम्ही फळबाग करणारे शेतकरी आहोत. 1 लाख रुपयाचे जर औषधं घेतले तर आम्हाला 18% GST भरावा लागतो. याकडे कोणाचंच लक्ष नाहीये. सरकार GST घेतो. आम्ही हॉटेलमध्ये जर जेवण करायला 100 रुपये घेतलं तर आम्हाला 30 रुपये GST भरावा लागतो. मग हे सरकार GSTचं करतं काय आहे? जर तुम्ही शेतकऱ्यांना योजना पण राबवू शकत नाही. आम्ही लाख रुपयाचे औषधं घ्यायचे आणि 18,000 रुपये 1 लाखामागे GST भरायचा, याचं पाप कोण फेडतंय हो? मग हे भाजप सरकार कशाला पाहिजे? इथे फक्त TETचा फॉर्म भरायला लावतात. TETच्या फॉर्म भरण्याच्या नावाखाली लाखो कोट्यावधी रुपये सरकारने जमा करायचे. इथं धड तलाठी भरती होत नाही, धड MPSC होत नाही. आमच्यासारख्या तरुणांनी करायचं काय, हा आमचा प्रश्न राज्य सरकार राज्यकर्त्यांना आहे. आधी यांनी सुधारणा करावी, आमच्या तरुणांच्या हाताला काम द्यावं, आमच्या शेतीमालाला भाव द्यावं. शेतकऱ्यांमध्ये एवढी ताकद आहे की शेतीमालाला जर भाव दिले तर यांच्या कोणत्याही भिकारचोर योजनांची आम्हाला गरज नाही. फक्त आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये आमचा कांदा कम्युनिटी बाजारात यांनी न्यावा. 3 ते 4 हजार रुपये कम्युनिटी बाजारामध्ये फिक्स बाजारभाव हा आमच्या शेतकऱ्याला दिला तरी आम्हाला पुष्कळ आहे. तुम्ही 1 एकर कांद्याला किती खर्च लागतो हे बघा. तुम्ही 1 एकर कांद्याला 60,000 रुपये खर्च येतो. काढायची मजुरी ही मजुरी धरली तर शेतकऱ्याला काहीच पुरवठत नाही आज. आणि तो माझा शेतकरी राजा तिथं जातो, व्यापाऱ्याकडे जातो, तिथं झाल्यानंतर घरी घेऊन येतो. फक्त येताना 500 रुपये ते 1000 रुपये घेऊन येतो. पूर्ण तो घरी येऊन हिशोब करतो की मी 4 महिन्यामध्ये कांद्याला काय केलं. उळे टाकल्यापासून, नांगरणीपासून, फवारणीपासून जर हिशोब त्याने केला तर त्याच्या हातात फक्त 500 रुपये राहतात. शेतकरी राजाचा कोणीच विचार करत नाही. म्हणून असं आलं पाहिजे, राज्य असं आलं पाहिजे, केंद्रात आणि वरचं असं राज्य आलं पाहिजे की शेतकरी राजाचा विचार केला पाहिजे. जर शेतकरी राजाने गहू पिकवलं नाही, कांदा पिकवला नाही, काकडी पिकवली नाही, टमाटर पिकवलं नाही तर लोक काय खाणार आहे? कोणीच विचार करत नाही. सर्व जो शेतकरी मालाचा भाव असतो, गहू घ्या, बाजरी घ्या, मका घ्या, तो मका आमच्याकडनं खरेदी करतात 2,000 रुपये, 1,800 रुपये. आणि तो मका जर आम्ही बियाणं घ्यायला गेलो तर त्या मक्याची किंमत जर पाहिली तर 4 पटला वाढलेली राहते. आमचाच मका, आमचाच सर्व आहे आणि आम्ही घ्यायला जेव्हा जातो त्याची 4 पटला किंमत. जेव्हा आमच्याकडून घेऊन जातात तेव्हा ती किंमत आम्हाला भेटत नाही. जेवढं पाहिजे तेवढं तरी शेतकरी राजा सुखी आहे. सुखी म्हणतो की कारण का की त्याला त्याच्याशिवाय त्याच्या शेतात काम केलं नाही तर त्याला खाता येणार नाही. फक्त लोक राजकीय येतात, बपाऱ्या मारतात, निघून जातात. शेतकरी राजाकडे कोणीच बघत नाही. सर आमच्या गावात पाणीचा इतका आता इतका पाऊस पडला त्याचा उपयोग नाही आम्हाला. पाऊस पडून का विहिरीमध्ये पाणी आहे पण ते पाणी आम्ही कुठे टाकू? आम्ही नाल्यात टाकू. नाल्यात पाणी वाहून जातं, निघून जातं, डॅम तिकडे निघून जातं. शेतकरी राजा तसाच राहतो. शेतकरी राजाकडे कोणीच बघत नाही. फक्त स्कीमा आणता, स्कीमा बोलता. इलेक्शन लागलं झालं काम. तुम्ही बघा मका, शेतकरी राजा मका मारायला विर्या घ्यायला का तर विर्या जागेवर भेटत नाही. तर विर्याची किंमत पहिले किती होती ना आज किती किंमत होती? त्यावेळेस बी कांद्याला 300 रुपये भाव होता, आज बी 300 रुपये भाव राहणार आहे. मग आज जर विर्याची किंमत जर तुमची 500 रुपये गोणीवर गेली तर कांद्याचा भाव बी 2,500 जायला पाहिजे होता. की जशी तुम्ही किंमत तुमच्या खताची ठरवताना तशी शेतामालाची पण तुम्ही किंमत ठरवून द्या की या 5 वर्षात आम्ही भाव एवढा राहणारच, याच्यावरती एवढी जाणार नाही, खाली येणार नाही, तर शेतकरी राजा सुखी राहील. कधी देऊन देता? 2 दिवस लागतात, 2 दिवसात 3 दिवस 5,000 करून टाकता. ट्रॅक्टर गेले तो भाव लगेच 2,500 येऊन लागतो, 1,800 येऊन लागतो 2 दिवसात. शेतकरी राजा सुखी नाही आहे. या तालुक्यात बी नाही, या जगातच शेतकरी राजा. जतपर्यंत शेतकरी राजा सुखी होत नाही तत्पर्यंत जनता सुखी होणार नाही. शेतकऱ्यांचे हे मूळ प्रश्न आपल्याला निवडणुकीमध्ये दिसत नाहीत. हे तर तेवढंच खरं आहे. आज शेतकरी विषय मांडतो ते हा म्हणता आणि उत्तर जे आहे ते जे कोणीही लक्ष देत नाही. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, जोपर्यंत सामान्य नागरिक आहे तो हुशार होत नाही तोपर्यंत इथं चांगली सत्ता येणार नाही आणि सगळ्या गोष्टी असंच होत राहणार. बरोबर. आता आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा किंवा डाळिंब बागा असतात. तर मोठं नुकसान जे होतं ते पाऊस, गारपीट किंवा मग वादळी वारा येतो त्यामुळे नुकसान होत असतं. क्रॉप प्रोटेक्शन म्हणजे संरक्षित शेती ही एक संकल्पना पुढे आली होती. शेतकऱ्यांची मोठी मागणी देखील होते पण ते अजून होत नाही. तर मग नेमकं घोडं कुठं आलं? मी एक द्राक्ष शेतकरी आहे. मी क्रॉप कव्हर टाकून मला 4 वर्ष झालेली. ते क्रॉप कव्हरचं आम्ही सबसिडी देतो, हे कागद जमा करा, तेच कागद जमा करा, ते टाकून आमचे आज जवळ 2 वर्ष झाले. अजून कोणी अधिकारी आला नाही आणि कोणी विचारायला आला नाही आम्हाला. फॉर्म वर्ष भरून आम्हाला 2 वर्ष झाली त्या गोष्टीला. मी वैयक्तिक द्राक्ष शेतकरी आहे. माझ्याकडे डाळिंब आहे, अप्पल बोर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. फक्त एक योजना आली, आपण फॉर्म भरून द्यायचा, शेतकऱ्याला तेवढा टाईम नाही आणि ते होत नाही.
योजना पूर्ण कागदावर राहतात. माजी कृषी मंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघातील या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया होत्या. आता नेमकं निवडणुकीमध्ये खरं शेतकऱ्यांचे प्रश्न पुढे येतात का, शेतकरी आपल्या प्रश्नांवर लोकसभेप्रमाणे मतदान करतात की परत जे काही नेरेटिव्ह सेट केलं जातं, जातीपातीवरून जे काही राजकारण केलं जातं त्यावर परत मतदान होतं, त्यावर निवडणूक होते, हे आपण आता पुढच्या काही दिवसात आपल्याला कळेलच. धन्यवाद.